ओके ओके. मी वय बारामती. हां हां हां. मला वय मला आज 63 दिवस झाले काय ना निघून. तुमचं वय किती? वय आता माझा 80 आहे. 80 आहे वय. हो दाखव हो. तर हे बाबा थांबलेत. तर बाबांची गाडी थोडी डाऊन झाली. तर बाबा म्हणले पुढं मेकॅनिक आहे तिथपर्यंत जायचं आहे. तर बाबांना आता पाय लावून मी तिथपर्यंत नेणार आहे. जमलं का मित्रांनो? काय दिसा नाही समोरचं काहीही दिसा नाही. डूब गई मिलती नहीं. मैं साल में एक तो उसमें चली जाती रहेगी. एक नहीं वो तो हजारों जाती है. मित्रांनो आपण आलोय आता जम्मू काश्मीरच्या खतरनाक पहाडीमध्ये. मित्रांनो तर लय खतरनाक रोड आहे हा. पाहूनच खाली चक्कर येते. इतकं खोल तरी इथं. भाई ये क्या कर रहा है पुलिस? मित्रांनो तर मला असं कोपऱ्यावरून चालवायला पण भीती वाटते. इतकी खोल तरी आहे खाली. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो मी आहे आत्ता जम्मू काश्मीरमध्ये चंद्रकोटमध्ये. तर मित्रांनो काल इतका खतरनाक पाऊस झाला ना, त्यामुळं आज यात्रा थांबलेली आहे. कुठंतरी लँडस्लाईड झाली आहे, त्यामुळं इथनं पुढं गाड्या जात नाही आहे. आणि इथं जे भाऊ होते ना वरती, त्यांनी असला फॅन लावला आहे बाहेर गाडीतलं बघा. मी टोपी बी घातली, जॅकेट बिकेट नव्हतं आणलं, तर रायडिंग जॅकेटच घालून झोपलो होतं. काय लागत होतं खाली उतरतो पहिलं मी 2 नंबरच्या बेडवर. हां तर इथनं बघा ह्यांनी लाईन लावली लोकांनी. नाही दिसत तुम्हाला पुढं जाऊन दाखवतो. मी नंतर स्लीपर घेऊन नाही आलो. मी स्लीपर घेऊन ये पाहिजे होती. इथं बूट घालून कुठं फिरणार. तर मला माहीत होतं पाऊस झाला आहे म्हणल्यावर कुठं तरी लँडस्लाईड झाली. आपलं निवांत पडून राहिलो होतं. मी व्हिडिओ एडिट करत होतो आणि काही लोकांना गडबड झाली काय माहिती. इकडं बघा जाऊन दे नाही. प्रत्येकाला आपापल्या रूममध्ये जायला सांगितलं. अशा पद्धतीची अपडेट आहे. हे पाहू शकता कशा प्रकारचं बनलेलं आहे यात्री निवास. इथं आपण थांबलो होतो. अशा पद्धतीने आहे. तर चला बघूया काय होतं दिवसभरात पुढं. मित्रांनो तर आलोय आता खाली आणि चाललोय नाश्ता करायला. नाश्त्यात काय माहीत नाही, पण चला जाऊया. इथं थांबलं. इथं दिसतंय काय की इथं वय खिडकी उघडी. तिथं मी थांबलेलो आहे. आणि मेन म्हणजे काल रात्री एकदम तुफान पाऊस झाला. इथं एकदम व्यवस्था चांगली. इथं पाणी साठलं होतं ना या फिल्म ब्लॉकवर, तर ते वायफायच्या साह्याने ते घासमध्ये ढकलून दिलं. अशा पद्धतीने आहे. इथं पाणी बिणी साठून देत नाहीत अजिबात काय. मित्रांनो तर लंगरमध्ये जेवणाची व्यवस्था एकदम भारी आहे. तर तुम्ही पाहू शकता सकाळ नाश्त्यामध्येच चहा टोस्ट आहे आणि पापड आहेत. अशा प्रकारचा नाश्ता आहे एका ठिकाणी. आणि दुसऱ्या ठिकाणी तर डायरेक्ट जेवणच तयार आहे. तर आपण डायरेक्ट जेवणच करूया असा माझा विचार आहे. इथं लई आवाज चालला आहे, गाणी चालल्यात महादेवांची पाठीमागं. तर त्यामुळं व्हॉइस ओव्हर करायला लागतो. अशा प्रकारे पाहू शकता लोक डायरेक्ट जेवणच करत आहे. जेवण तयार झालेलं आहे सकाळच असं पाहू शकताय. पुरी 2 भाजी भात अशा पद्धतीचं जेवण आहे. तर जेवण करूया आणि मग निघूया पुढच्या प्रवासाला. मित्रांनो तर आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये आपण नव्हे आज मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये कालचा मुक्काम आपण जम्मू काश्मीरमधील चंद्रकोट येथे केला होता. तर मित्रांनो तिथं राहण्याची व्यवस्था पाहू शकता. अशा प्रकारे आर्मीचा कॅम्प होता. तिथं नव्हे यात्री निवास बनलेले. ते तुम्हाला पटकन दाखवतो की कसं आहे फास्ट मोशनमध्ये. मी कुठं राहिलं आहे ते दाखवतो. हे पूर्ण स्टीलचं बनलेलं आहे. इथंच फक्त फरशा वापरल्यात. तिथनं पुढं सगळं लोखंडाचं आहे. हे बॉक्स बनलेले दिसतात का, हे पण सगळं लोखंडाचं आहे. अशा पद्धतीने एका ह्याच्यात 2 हॉल आहेत. ह्या साईडला हाजी त्या असा ह्या साईडला एक हॉल आहे, ह्या साईडला एक हॉल आहे. अशा प्रकारे एका ह्याच्यात जवळपास किती 35 काय ते एका ह्याच्यात आहेत. असे 6 हॉल आहेत एका बिल्डिंगमध्ये आणि अशा 20 बिल्डिंग आहेत. हे पाहू शकता अशा प्रकारे
आणि इकडं मी थांबलेलो आहे आणि त्यालाच अटॅच वॉशरूम बिशरूम आहे. सगळी येऊन झोपली. अदोगले जोशमध्ये गेली होती. मित्रांनो तर फायनली निघालोय आता इथनं यात्रेने बसपर्यंत. आतापर्यंत ओरडत होती जाऊ नका जाऊ नका, आता पण त्यात थांबू नका, चला निघा. तर फायनली निघालोय. ते सर अनाऊन्समेंट करायला ते ओरडत होते की बाबा आता इथनं फायनली निघतोय. इथं पाहू शकतो यार मी सर वाले सर तिथं तार नवीनच तार आणली, तारांनी बंद करून ठेवली. आता सगळ्यात मोठा टास्क म्हणजे नाही इथनं वरती चालत जायचंय, तिथनं घाट चढून वरती जायचंय. हे पाहू शकताय अशा प्रकारचे तार कंपाऊंड. काय कैमरा अच्छा है हाँ हाँ मतलब कितने जीबी तक आ जावे इसमें? हो आपण मेमरी कार्ड डाले उतना आज. मेमरी कार्ड डलता है? हां सही है. तर मित्रांनो चला वरती जायचे. ते दिसतात का मी बोर्ड तिथपर्यंत चालत. मित्रांनो तर आता निघालोय. आता आलोय बऱ्यापैकी. काही एवढं नाही वाटलं, ऊन चटकत नाही त्यामुळं काय नाही वाटलं. जे आर्मीवाले सर होते त्यांच्याशी बोललो. जे आपण ब्लॅक डे म्हणून साजरा करतो पुलगामा हल्ला, तो हल्ला कुठं झाला ते विचारत होतो, बाकी काही नाही. चलो मित्रांनो तर गाडीपाशी आलोय आता. आणि गाडीपाशी आल्यानंतर ना काल तुफान पाऊस झालाय. बॉटल गेली तर गाडी ओके. तर काय भिजलंय का नाही बघूया आपण. मेन तर आपले रायडिंग गिअर काढूया आणि एक बॅग ह्याच्या आत टाकूया. ओके ही बॅग ह्याच्या आत टाकायची आपल्याला. तर टू व्हीलरवाले जाऊन द्यायला लागलेत आता. तर चला चला मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं. फायनली निघालोय पण इथं लईच गडबड झाली. सगळी गर्दी झाली. अजून सोडा नाही की. बऱ्याच साऱ्या बाईक आहेत ना. पंजाबवरनं लई लोक आलेत. सगळे 100cc गाडी घेऊन आलेले आहेत. बाकी आपल्या इथले पण MH46 MH47च्या 4 गाड्या आहेत तिथं टोटल. हे भाऊ आपले मुंबईचे आहेत. मुंबईचे ना तुम्ही? क्या भाई पहचाना क्या? अरे बिल्कुल पहचानेंगे, क्या बात कर रहे हैं? इतना जल्दी आके क्या किया आपने? खड़े रहे तो मैं बोल रहा था सुकून से चलते तो उधर ही आगे. हम एंड में आराम से निकले. हाँ हाँ जब तक चले गए फिर आए. ओके ओके. तर फायनली आपण आता पूर्ण घाटी एरियामध्ये प्रवास करणार आहे. त्याच्या अगोदर मला कुठं तरी थांबायचं आहे आणि थांबून मला नाही फोटो अपलोड करायचे. 3 ते 4 फोटो आणि एक रील अपलोड करायची. मगच पुढच्या प्रवासाला निघायचे. खाली एक लंगर आहे. त्या लंगरपाशी पेट्रोल टाकायचे. मेन म्हणजे पेट्रोल पंप आला ना पेट्रोल टाकायचे. आपला महाराष्ट्राचा आहे. ओके अजून त्याच्याबरोबर एक मॅडम आहेत त्या पण महाराष्ट्राचे. ते KTM 90. आप दोनों आहे का? चॅनलचं नाव काय? माझं MH बॅकपॅकर. ओके ओके. ऑल इंडिया राइड ऑन दिस पैशन. भाई के जज्बे को सलाम है. भाई जज्बे को सलाम है. मित्रांनो त्यांनी बाईक ट्रॅफिक लागले.
मित्रांनो, तर हे बघा, हे अशा प्रकारे यांनी कसं बनवून घेतलंय सामान बसवायसाठी. एकदम मस्त पैकी. तर त्याच्या ह्याच्यावर पाठीमागं दोघं बसू शकतात आरामात, अशा पद्धतीने आहे. आपला ह्यो भाऊ आहे MS46चा, तर ते रोडमध्ये थांबलाय. त्याला त्याच्यामुळं पाठीमागची जे ज्यांना बॅग वगैरे नाहीत ते जाऊ शकतात. तर मागची ओरडायला लागलेत की बाबा जागा दे आम्हाला, जागा दे. नुसतं पेट्रोल टाकतो आता. मित्रांनो, तो लय खतरनाक असा जाम लागलाय. लागलंय रामबान म्हणून, रामबान मार्केट. तर मित्रांनो, रामबान क्रॉस केले आता. तिथनं पुढं गेलं ना, ते 4 लेनचा 2 लेनच होतो हायवे. तिथे गेलं होतं अजून ट्रॅफिक लागेल असं वाटतंय. पहिलं मला कुठं तरी थांबायचं, पाणी प्यायचंय पहिलं. ओके ओके. मी वय बारामती. हा हा. बारामती किती हा. दिवस लागले? मला वय मला आज 63 दिवस झाले काय ना निघून. हा, किती दिवस? 63. काय फिरायला लागलाय काय पूर्ण? हा, पूर्ण भारत, संपूर्ण भारत. कुठले तुम्ही? सांगलीचे. काय? 4 दिवस लागले. मी फिरत फिरत आलो. नांदेड. हा, तुम्ही सांगलीचे. फिरत आले हा, दुसरीकडं. मी आपला महाराष्ट्र MP, पूर्ण भारत यात्रा आलेली हा, ना. संपूर्ण भारत. लद्दाख, 12 ज्योतिर्लिंग, प्रत्येक राज्यात 10 15 दिवस आहे. उत्तराखंड, तिरुपती बी. हा, आता सगळं झालं तिकडलं तिरुपती वगैरे. नाही नाही, एकदा झालंय आता, परत दुसऱ्यांदा चाललोय मी. आता आता कसं निघाल्या? आता अमरनाथ, काय काश्मीर फिरायचं, अमरनाथ करायचं, लद्दाख जायचं. लद्दाख वय ना हिमाचल, हिमाचल मध्ये उत्तराखंड. एकटेच आहे तो. एकटे एकटे. पुढे काय लावलं? कॅमेरा हा, कॅमेरा. कशासाठी ते? युट्यूबला व्हिडिओ बनवतो. युट्यूबवर हा. इथं पाणी प्यायला थांबलोय. फिल्टरचं पाणी आहे का? बॉटल आहे, बॉटल. बॉटल म्हणजे बॉटलच देतात का? अर्धा लिटर बॉटल. ओके ओके. कुठल्या ह्याच्यातला का पलीकडच्यात? खाली कळल्या तर अलीकडच्या ह्याच्यातच आहेत का? तो लावा तिकडे साईडला. पुढे न्या. हा. काय नाव तुमचं? स्वप्नील देवडे. देवडे. हा युट्यूबला आहे. हा. किती वर्षापासून करता इथं? मी 2 वर्ष. 2 वर्ष झालं. हाँ। ठीक आहे. चल, ये सर किधर से? सर को कुछ समझ में नहीं आया रहेगा. पंकज. ओके ओके. मित्रांनो, तर पुढे एक लंगा लागलाय, तिथं थांबलोय. तर तिथं पाहू शकताय पुरी भाजी, ही पाणीपुरी. इथं पाणीपुरी आहे. पाणीपुरी नंतर ना इथं पुढे आलं तर काय आहे सर? हे टिक्की चाट. टिक्की चाट. टिक्की चाट आहे बघा नाश्त्यासाठी. इथं चाऊमिन आहे, इथं डोसा आहे. अशा प्रकारचा नाश्ता आहे. पाणी पिणे का? बॉटल आहे का? एक बॉटल मिळेल. हर हर महादेव. मित्रांनो, तर मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 63वा. तर 63व्या दिवशी आपण निघालोय काश्मीरच्या दिशेने, श्रीनगरच्या दिशेने निघालोय. आणि मित्रांनो, आपण शिवखेडी येथे गेलो होतो ना, त्यावेळेस माझा घसा म्हणजे मला बोलता बी येत नाही नीट, खारखार खारखार करते. त्यामुळे मी व्हिडिओ पण जास्त काढा नाही. तर इथं नाही वे एक लंगा लागलाय. तिथं मॅडम आहेत, ज्या डॉक्टर आहेत, तर मॅडम आपल्याला औषध देतात. अशा पद्धतीने औषध घेतो, पाणी पितो, इथंच बसतो थोडा वेळ आणि मग पुढच्या प्रवासाला निघतो. ते दुखतंय घसा. अशा प्रकारे
मी आलो तेव्हा मी एकटाच होतो, कोणच नव्हतं खायला. आता इतकी गर्दी झाली नाही तर जेवण करायला. एक नंबर आहे सगळं. झाले कॅमेऱ्यात जागा करायला पाहिजे. कॅमेऱ्याची जागा महत्वाची. आज लय आपल्याला आर्मी ऑफिसर भेटणार आहेत महाराष्ट्राचे. बाजूने एकदम रौद्र रूप घेतलंय तसं पाण्याने. कालच्या पावसामुळं पाण्याला वेगलंय ह्या नदीच्या. तर हे पाहू शकता, ही खाली नदी आहे ना, या नदीच्या कुठल्या लेवलला जातोय मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो. उंच हाईटला आता टनेल लागलेत आपल्याला. 2 टनेल आहेत, म्हणजे एक जायची आणि एक यायची. तर जायची वाली तर अजून चालू नाही झालेली दिसत, कारण तिथं यायची वाली चालू नाही झालेली दिसत, कारण त्याच्यात अजून बी JCB उभी. मग लोक पलीकडनं येतात, पलीकडनं जुनी टनेल एक आहे ना, त्यातनं येतात. बरोबर. तो रोड डायरेक्ट जुन्या टनेलमधनं बाहेर निघतोय. हो, बाहेर नाही. ओके आया याद आया मेरे को. पोलीस थांबले तिथं. टनेलचं एक काम झालं म्हणजे हायवे एकदम फुगाट होईल. एक नंबर. नाथ मजा आ गया यार. मित्रांनो, तर ह्याला बघा पाणी कसलं जोरात यायला लागलंय नदीला. हे सर बघा कुठं थांबलाय ड्युटीला. आईच्या गावात त्याला क्रॅश आली की. तो पाहू शकताय कसा खतरनाक असा रोड आहे. तुम्हाला मगासपासून नाही सिंगल रोडच दिसत होता, कारण ह्या टनेलमधनं डायरेक्ट शॉर्टकट गेला होता तिथं. हे डायरेक्ट 5-6 किलोमीटर आपण जास्त आलोय. जाताना नाही टनेलमधनं गेलं ना 5-6 किलोमीटर कमी लागते. इथं डायरेक्ट टनेल, तिथनं डायरेक्ट टनेलमधनं जाते. अशा प्रकारचं आहे रोड. मस्त रोड बनलाय आता. मागच्या वेळेसपेक्षा जबरा झालाय. काम झालंय, म्हणजे काम होतंय. ओके. काही बनिहाल 38 किलोमीटर आहे. श्रीनगर 135 किलोमीटर. गुलमर्ग 186 किलोमीटर. सोनमर्ग 252 किलोमीटर. 212 किलोमीटर आहे. लेह 550 किलोमीटर आहे. 449. ये क्या हुआ? अरे मित्रांनो, तर बघा अशा प्रकारे न जरी लँडस्लाईड आली तरी ह्याच्यावर अटकाव अशा पद्धतीने केलेलं आहे नियोजन. तर लोकांच्या गाडीची चाकं बी पंक्चर होतं, त्यांची गाडीची चाकं पंक्चर झाले. अशा पद्धतीचं आहे रोड आहे म्हणल्या होणाऱ्या गोष्टी. मित्रांनो, तर पाहू शकता इथे एक आर्मी जवान आहेत की लगेच इथे एक आर्मी जवान आहेत. कुठले बाबा? सांगलीचे. सर तुम्ही कुठले? UPचे. तर मित्रांनो, मी आता चाललोय काश्मीरच्या दिशेने. तर मित्रांनो, मी चाललोय आता अमरनाथ यात्रेकडे. आणि हे बाबा आपल्याला भेटलेत. बाबा कुठले तुम्ही? सांगलीचे. बाबा डिस्कवर घेऊन आलेले आहेत. किती दिवस झाले बाबा? 14 दिवस झाले. कुठे चालले? अमरनाथला. काल कुठं थांबले होते? लंगरमध्ये. ते आर्मी कॅम्पला थांबले होते का? गरम झाली ना.
हो 2 मिनटं मी बी थांबतो तुमच्यावर. हमारे इधर के है सर. युट्यूबला आहे की मग हां हां. बघितलं नाहीस? तुम्ही आहे का यूट्यूबला? तुम्ही बी टाकता का? टाकले. ओके मी टाकतो तुमचं. थांबा आता तुमचा व्हिडिओ काढतो मी. मित्रांनो नंबर पाहताय MH10. तर मित्रांनो मी आहे आता जम्मू काश्मीरमध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये मला नव्हे MH10ची डिस्कवर गाडी भेटलेली आहे. आणि इथं पाहू शकताय अमरनाथ यात्रा कळतात हे. आणि हे बाबा आहेत आपले सांगलीचे. बाबा काय म्हणताल? कुठं आला तुम्ही? काय नाव सांगा तुमचं पूर्ण. माझं नाव जयवंतराव केदारराव चव्हाण, कसबेडिग्रस्त, तालुका मिरज, जिल्हा सांगली. माझे एकूण आत्तापर्यंत माझे पायी 6 वर्षे झालेली आहेत. सायकलनं 12 वर्षे झालेली आहेत. आत्ता 2014पासून मी डिस्कवरनं अमरनाथ यात्रा करत आहे. मला माझी तब्येत उत्तम राहते, त्यामुळे मी आज 33 वर्ष मी अमरनाथ यात्रा करतो. तुमचं वय किती? वय आत्ता माझा 80 आहे. 80 आहे वय? हो दाखव. हो अरे मित्रांनो बघा शरद पवारच्या पेक्षा 6 वर्षाला लहान आहे. शरद पवारपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. सरांना मी सांगितलं बारामतीचं, तेव्हा सर शरद पवार म्हणतात. तर मित्रांनो सरांना भेटून खूप भारी वाटलं. बाबा इथे आजोबाच आहेत तर त्यांना भेटून खूप भारी वाटलं. मेन तर डिस्कवर गाडी मला MH नंबरची गाडी दिसली की मी थांबलो. आणि बाबा म्हणले, बाबा का म्हणले का थांबला तुम्ही? थोडीशी गरम झाली. बाबा म्हणले त्यांना जम्मूमध्ये ऑइल बदली करायचं होतं पण त्यांनी केलं नाही म्हणून आता गरम व्हायला लागली. पहाडीला उंच आहे तुम्हाला दाखवतो. इथनं 1000 फूट खोल दरी. आता इथनं तुम्हाला दाखवतो. इथनं डायरेक्ट 1000 फूट खोल दरी. इकडं बघा, इकडं गेलं ना तर माणूस डायरेक्ट खालीच आहे. पाहू शकता इतकं खोल आहे. आणि इथं आम्ही प्रवास करत आहे मित्रांनो. तर हे 80 वर्षाचे माणूस इथपर्यंत येऊ शकतोय. तर तुम्ही का नाही येऊ शकत मित्रांनो? आणि मित्रांनो अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा. मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामधील दिवस आहे आज 63वा. तर 63व्या दिवशी आपण जम्मू काश्मीरमध्ये. तर हे बाबा थांबलेत. तर बाबांची गाडी थोडी डाऊन झाली. तर बाबा म्हणले पुढं मेकॅनिक आहे तिथपर्यंत जायचं आहे. तर बाबांना आता पाय लावून मी तिथपर्यंत नेणार आहे. पहिलं तर टास्क आहे इथं पूर्ण चढ आहे. तर तो बोर्ड दिसतोय का तिथपर्यंत मी बाबांची गाडी ढकलून घेऊन जातो. तोपर्यंत बाबा नाही वे माझी गाडी बसून या तुम्ही चालवा माझी गाडी. मी तुमची गाडी ढकलत आणतो. नाही, मी गाडी माझं पण आहे. दुसऱ्याची गाडी मी चालवत. दुसऱ्याची गाडी चालवत नाही का? बरं चला. सायकल माझी सगळं. बरं चला काय करायचं आपलं ढकलू आपण. चला ढकलून तिथं नेऊ. मग मी येतो गाडी न्यायला माझी. हां नाही मी तू नुसतं बारीक पायला होत जाते गाडी. ओके मित्रांनो तर बाबांची गाडीचा जरा काहीतरी थोडा फॉल्ट झालाय. बाबा क्लच गाडी तर चालू होती. टाका बरं गेलं. थांबा. टेकलंय का चाक? टेकलंय ठीक आहे. हां दुसरा टाका गेल. गरम झालं इंजिन. आता झाली चालू. बंद पडलं आता का? तुम्ही न्यूटन केली ना? टाका बरं एकदा. काय वाजतंय? चेन कवरला चेन गाजती का? बरं न्यूटन केली का? चाल गेअरमध्येच आहे. हां झालं. तर बाबांचा क्लच ही झालाय टाईट झालाय. बरं बघूया आपल्याला जुळते का. पकड आहे. जमलं का? मी गुण लावतो नंतर तू लावतो. पाय लावायचा त्याला आता नाही लागायची ना.
मित्रांनो तर पक्कडीचं काय ते काम आला. चला तुम्हाला काय नाश्ता बिष्टा करायचा, नाश्ता चालू का तुम्हाला? हा आत्ताच करून तिथं खाली लंगर होता, तिथं खाल्लं का, जेवण केलं का? तिथंच होतो मी मुक्कामला. तिथंच होता का? ओके ओके. कुठला ब्रेक जास्त लूज आहे थांबा पुढचा बेट थांबा बरं, आवळतो मी. लागत नाही. आवळायचं का, आवळतो की आवडायला नाही लागत नाही. लागत नाही का? मित्रांनो तर बाबांची मदत केली थोडी, झालं आपल्या पाण्याचा उपयोग आला काय ते. चला मित्रांनो काय दिसा नाही समोरचं काहीही दिसा नाही. काय झालं बाबा? काय प्रॉब्लेम नाही ना आता? प्रॉब्लेम काय नाही, हे डोळ्यात गेला रे. प्रॉब्लेम काय नाही. आता बनान काढते, बनान फाटतो, बनानमध्ये आहे. बर बर बर. कुठं येतो आरामशीर, काय अडचण नाही. कारण माझे पायीला सगळी ओळखी झाल्यात, सायकलला झाल्यात, त्यामुळे काय अडचण नाही. निवांत आहे का? निवांत. आपको कोई दिक्कत हो रही है? नहीं मेरे को नहीं दिक्कत हो रही है. इनको हो रहा है क्या? हाँ उनको ये धुएं से दिख नहीं रहा है ना. हेलमेट नहीं है आपके पास? हाँ हेलमेट नहीं है? आपने थोड़ा जल्दी आ जाना था. क्यों? धूल अभी ज्यादा हो गया ना नीचे. 10 मिनट रुको. अरे वो छोड़ ही नहीं रहे थे ना नीचे से. हाँ, तो पहला जत्था हो गया था ना. हाँ हाँ. क्या बोले सर? हेलमेट होता है ना बाबा को, थोड़ा ये बहुत आगे तक करता ही करता था. चष्मा. हाँ चष्मा है आपके पास? चष्मा मला ना चालत नाही. चालत नाही त्यांना चष्मा. मेरे पास है चष्मा. चष्मा दे दूँ बाबा? चष्मा देऊ का तुम्हाला? नाही पण चालतच नाही ना. चष्मा नाही, हेल्मेट नाही, जायचं नाही का. ये गर्दे में कहाँ जाओगे? ये बनाना मुश्किल हो जाएगा, गिर भी सकता है इसमें. नहीं नहीं उनको आदत है, वो बोल रहे हैं वो पिछले 10 साल से ये बाइक से आ रहे हैं. लेकिन वो तो है, लेकिन ये अभी बहुत करता है ना. 20 साल पैदल आए. ये अभी खराब रोड कितना दूर है सर? बस थोड़ा ही है आगे. ठीक है. 1-1.5 किलोमीटर हो गया है. ओके. ये नीचे खाई कितना डीप है इधर खोल? ये जनाब, जनाब तो बहुत है. ये तो बहुत बड़ा है. नहीं नहीं नीचे कितना, मेरे को वीडियो में बोलने के लिए कि बाबा इतना डीप इसका है. आज तक कोई पता नहीं लगा गहराई का. पानी का गहराई का पता नहीं चला. पता नहीं चला. हाँ इतना है, इधर से नीचे तो बहुत नीचे है. कम से कम कितना होगा साहब? ये कोई होना 1.5-2 किलोमीटर. 1.5-2 किलोमीटर नीचे होगा. ओके ओके. मतलब ऐसे इसके बड़े खाई. बड़े गाड़ियाँ मिली नहीं. जो उसमें जो डूब भी गई वो गाड़ी डूब जाती है गई. ना, मिलती नहीं. कहीं साल में एक तो उसमें चली जाती रहेगी. बहुत जाती है एक का. एक नहीं, वो तो हजारों जाती है. हजारों जाती. अभी कोई जो बंदा ये मिल गया नहीं तो निकलने गाड़ी की लेके वजह से चला थोड़ा, हाँ हाँ इसकी वजह से थोड़ा हो गया. ओके ओके. बहुत बचत. इसमें प्रोजेक्ट पावर प्रोजेक्ट है ना पीछे. हाँ, हाँ, हाँ. अगर कहीं उसमें थोड़ा रुका दिया ना पानी, हाँ. इसकी वजह से थोड़ा पता चलता, बाकी इसकी गहराई का पता ही नहीं चलता. ओके ओके हाँ, कई जगहों पे तो बहुत ज़्यादा होगी. ओके ओके. आप कहाँ से? मैं महाराष्ट्र से. ये हमारे इधर के ही बाबा है तो ये उनकी बाइक वहीं से लाए आप? हाँ वही वही. मेरे से ज़्यादा वो उधर से ही लाए, वो भी उधर से ही है. महाराष्ट्र से लाए. हाँ थोड़ी हैवी बाइक लानी थी ना. नहीं अभी थोड़ा मैं सफर करने में मजा आता. हाँ हाँ हाँ. थोड़ा हैवी वाला होगा ना तो वो मेरा थोड़ा कम 80 दिखा. उम्र है, उसको 35 उम्र है. नहीं वो तो मैं 30 ही है. अब थोड़ा इस पे
और मैं कैसा है 12 साल सांगली से अमरनाथ के है, पैदल से 6 साल, सायकल से 12 साल. मुंबईच्या पुरगा, कोल्हापूरची पुरगी. हाँ आलू मराठी. चलो सर. हो गया अच्छा. हाँ खाना अभी पीछे लंगर में ही हो. चलो सर चलो. अभी कैमरा चालू है आपका. हाँ इसमें मेरा नहीं दे देना. ओके यूनिफॉर्म है ना. ओके चलो सर. ओके बाय. चला बाबा. हाँ शिस्तीचा. ओके ओके 1-1.5 किलोमीटर आहे. ओके फिर आगे मेरा नहीं डाला. ओके ओके नहीं 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 ठीक है. व्यवस्थित केला. हाँ हाँ ये तो ये थोड़ा नीचे कर लेना है. ओके ओके हाँ. आज अमरनाथ यात्रेचा म्हणजे उद्यापासून अमरनाथ यात्रा चालू होणार आहे ना, त्यामुळं आज सगळी जिथं तिथं पोचतात. अरे गेलो होतो मी, सांगत होतो 1000 फूट खोल तरी मीच पोचलो असतो तिथं आता. काय आपल्याला जमलं नाही, ट्राय केलं. मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये आपण आज अशा पॉईंटला इथनं बघा दरी 1 किलोमीटर खोल दरी आहे आणि यात जर थोडा हुकला की डायरेक्ट खालीच आहे, अशा पद्धतीची खोल दरी आहे. तर मित्रांनो आपल्याला त्या दरीपाशी व्हिडिओ काढायचा होता, पण VIP मुवमेंटमुळं राहिलं. सर इधर रुक के मेरे को एक 30 सेकंड का वीडियो बनाने का था, बना सकता हो क्या? मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा, तेथील दिवस 63 मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा, तेथील दिवस आहे 63. तर 63व्या दिवशी मी आहे आता जम्मू काश्मीरमध्ये. तर मी श्रीनगरच्या दिशेने चाललो होतो. मित्रांनो इतका खतरनाक घाट लागलाय ना, पाहू शकता एकदम असा खतरनाक असा घाट लागलाय. तुम्ही पाहू शकताय किती गाड्या चालल्यात आणि सिंगल रोड आहे मित्रांनो. आणि ह्या रोडची विशेषता म्हणजे मित्रांनो काय माहिती का, एका साईडला पूर्ण असे डोंगर आहे आणि दुसऱ्या साईडला नव्हे खोल अशी 1 किलोमीटर खोल दरी. पाहू शकता 1 किलोमीटर खोल दरी आहे आणि खालनं ती चिनाब नावाची नदी चालली आहे मित्रांनो. आणि ह्या घाटाचं मला एक पोलीसवाले भेटले होते, त्यांनी सांगितलं की बाबा ह्या घाटात नाही दरवर्षी नाही 30 ते 40 गाड्या नाही जातात आणि त्या सापडत पण नाही. लोक कुठं गेले ती पण कळत नाही, की खतरनाक अशी नदी आहेत. हे सुद्धा पोलीसवाले तेच सर आपल्याला म्हणत होते. तुम्हाला मी त्यांचं बोलणं पण दाखवल वैती. सर ये दरिया में बहुत सारी गाड़ियाँ चली जाती है और मिलती नहीं है ना, मतलब रात को चलाती है, उनकी आँख लग जाती है तो नीचे चली जाती है और वो मिलती ही नहीं है. वो नदी कितनी डीप है? बहुत ज़्यादा डीप है, इसका अंदाज़ा नहीं है लेकिन बहुत ज़्यादा डीप है. तर मित्रांनो 100-200 फूट काहीच सांगता येत नाही यांना, कारण इतकी डीप आहे. ह्याला पाणी एवढीशा ह्याच्यातनं इतकं पाणी आहे ना मित्रांनो, लय पाणी आहे या नदीला, अशा पद्धतीने आहे. सर कितना मतलब आपको कैसे पता चलता है गाड़ी चली गई थी? हाँ हमारे यहाँ पे हर जगह पे हाँ पता चल जाता है. ओके ओके. फिर गाड़ियाँ मिलती है क्या नहीं? में कुछ नहीं मिलती है, कुछ मिल जाती है. ओके ओके ओके. तर मित्रांनो अशा प्रकारची इतकी खतरनाक दरी आहे मित्रांनो. तर मला इथनं खाली पाहिलं डोरं फिरायला लागलं तितकं खोल दरी आहे. तर मित्रांनो तुम्हाला अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर फॉलो नक्की करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सर. ओके बारामतीच आहे. तुम्ही कुठले? धुळेचे आहे तुम्ही? हां 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 हां. आज VIP मुवमेंट आहे का? हां हां ओके ओके. चला तुम्हाला भेटून सांगा. हे बॅच का लावलंय आज? ओके ओके रोज लागते का? चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं सर.
तर मित्रांनो धुळ्याचे भेटले होते. तिथं पण आर्मीवाल्यांना पण लई स्ट्रिक्ट रूल आहेत माहिती आहे का. एक तर स्वतः व्हिडिओ काढायचे नाहीत, दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये जायचं नाही, आणि व्हिडिओ व्हायरल झाला तर त्यांच्यावर इन्क्वायरी बसती. असं मला एक जण म्हणलं. शक्यतो मराठीच्या व्हिडिओला नाही काय प्रॉब्लेम, हिंदीतनं व्हायरल झालं ना तर अख्ख्या देशात पसरते, मराठी व्हिडिओला नाही काय प्रॉब्लेम. अशा पद्धतीचं आहे. बाबा निवांत येऊन गार थंडगार होऊन बसतात. चला मित्रांनो, तर पहा कसला डेंजर रोड आहे इथं. हा पॉकलॅन अडकून बसलाय काम करता याला दिसतोय का तुम्हाला. डायरेक्ट पॉकलॅनच अडकलाय. लय गर्दी आज, लय गर्दी. सगळे ते ट्रक थांबवून ठेवले. ट्रक एक बी नाही वळती आलेला. ट्रक आता दुपारी 3 नंतर सोडतात. त्यामुळे आता दुपारी 3 नंतर काय त्यात यात्रेला कऱ्यांना थांबवतात आणि ट्रकची मुवमेंट चालू करतात. आणि 3च्या अगोदर जेवढे पण यात्री आहेत ना त्यांना पाठवतात पुढं. चला फॉल दिसलाय. जय हिंद सर. खाली पाहिला बिट्टा लागते माझी, इतकी डेंजर आहे. महाराष्ट्र असे काय नाही. कुठले तुम्ही? नागपूरचे. काय नाही म्हणलं, लय जण दिसले कुणाला तर विचारावं महाराष्ट्राचे आहे का नाही तुम्ही. भरपूर लोक आहे रोडने. ओके मी बारामतीचा आहे. बारामतीवरून गाडी ना. हां. किती जण आहे? एकटाच आहे. एकटाच आहे. हां. अच्छा. गाडी व्यवस्थित चालून आली? हां चालेल राहिली. काही मधात काही प्रॉब्लेम तर नाही. आता डायरेक्ट अमरनाथ? नाही, आज मध्ये थांबल श्रीनगरच्या. फिरत नाही मी. गुलमर्गला जाणं आहे, सोनमर्गला पण जाणं आहे, अजून इकडं जाणं आहे. आपला काय ते जे पर्यटन स्थळ आहे ते सगळे फिरणं आलं तर सगळं फिरून जाणं आहे असं. हां ठीक आहे. हळूहळू चालवायची गाडी कॉर्नरवर. हां. नाही मला म्हणजे लय खोल. आता ते कमी झाली, मग अशी लय खोल होती तरी. हां डोरं फिरायचं असे काम आहेत. हां अजून आहे पुढे अशीच आहे चांगले. ओके हळूहळू जायचं आहे. ओके चला, तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. ओके. मित्रांनो कसली खतरनाक गाठी भाऊ. पाहूनच चक्कर येते, इतकी डेंजर. मित्रांनो तर लय खतरनाक रोड आहे हा. पाहूनच खाली चक्कर येते, इतकं खोल तरी इथं. भाई ये क्या कर रहा है पुलिस वाला. दरवाजा का उघडा ठेवते भाऊ. गावात बघा की इकडं पाहिलं ना. अयो ओय गो, डोळच फिरते, तितकं खतरनाक आहे भाऊ. काहीच नाही आहे. मग अशी ते असा स्लोप होता. मी जिथं व्हिडिओ काढला तिथं तर डायरेक्ट खालीच आहे. तुम्हाला इथं एक सॅम्पल साईज दाखवतो मी की किती खोल आहे. तिथं आहे का आर्मीवाले. तर मित्रांनो ओके. ओयो काहीच नाही आहे, किती खोल आहे. मित्रांनो तर टनेल लागली. आता टनेलमधनं चाललोय पुढं. चलो जय हिंद सर. मित्रांनो तर फायनली एकदम टकाटक रोड लागला. आता सिंगलच आहे पण टकाटक आहे. जुना रोड तिथे आहे, ते काय तिथे. आणि आता हा नवीन बांधला आहे पुलाचा. चलो मित्रांनो तर हीच ती जागा आहे. तिथं आपल्या गाडीचं पेट्रोल संपलं होतं मागच्या वेळेस बहुतेक. हां हे काय इथे त्या वळणाला का त्या पुढच्या वळणाला संपलं होतं. पुढच्या वळणाला संपलं होतं. 63व्या दिवशी आपण जम्मू काश्मीरमधील बनहाल या गावामध्ये मित्रांनो. तर इथला व्ह्यू बघा, निसर्ग बघा कसला जबरदस्त आहे. तुम्ही आता पहा. वाव वाव वाव.
किती सुंदर आहे. डोंगर बघा कसले मस्त दिसतात आणि हे तिथं डोंगरात बसलेलं गाव काय सुंदर आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता इथं आपल्याला इथनं पुढं नाही बनहाल टनेल म्हणून आहे ती 9 किलोमीटरची टनेल पास केलं ना तर आपण मेन काश्मीरमध्ये जातोय मित्रांनो. तिकडं तर लय भारी व्ह्यू आहे ह्याच्यापेक्षा. हां एकदम जबराट व्ह्यू आहे तिकडं पण आणि इथं पण बघा कसला भारी व्ह्यू आहे. तुम्हाला आवडला का नाही कमेंट करून नक्की सांगा. तिकडं बघा बनहाल म्हणून लिहिलेलं आहे बनिहाल म्हणून आहे बनिहाल. आणि आपली गाडी 3 बजे गए हाँ तो क्रॉस करो अभी जल्दी जल्दी 3 बजे के पहले आपको नहीं तो यू टर्न लेके इधर अभी मैं रुकने वाला हूँ ना उधर रुकना पड़ेगा. बहुत बहुत धन्यवाद. जल्दी जाओ भाई. आप उस तरफ बहुत बड़े व्यू है फोटो निकालने के लिए टनल के उस पार. आप कहाँ से? महाराष्ट्र. महाराष्ट्र से. आप कहाँ से हो? मैं सर नीचे जम्मू का हूँ. जम्मू का है क्या? जी. चलो मैं सोच रहा हूँ रेस्ट ही कर लूँ आगे जाके. के लिए जा रहे हो? हाँ अमरनाथ में ऑल इंडिया घूम रहा हूँ तो सब अभी ये इनको पास होने देंगे क्या रोक लेंगे? मेरे ख्याल से कि शायद अभी खुला हुआ है तो इनको पास होने देंगे. अभी तो मेरे को पुलिस वाले बोल रहे थे जल्दी जाओ नहीं निकल जाओगे नहीं तो रोक लेंगे. हाँ रोक लेंगे. नहीं मैं तो आप तो रुकोगे ना? रुकोगे मैं. हाँ आराम से जाइए मजे से. हाँ मैं रुकूंगा. मेरे को क्या है जरा तबीयत ठीक नहीं लग रही. मेरा दिमाग ऐसा चकरा लग रहा है. आराम से रेस्ट कीजिए. सब यहाँ पे फैसिलिटीज है सब. ओके चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. चिला म्हणतात तिथं बेसन पोहाचा थापूळ आहे आपला. बघूया कसं लागतंय. मित्रांनो तर आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 63. आता 63व्या दिवशी आपण जम्मू काश्मीरमध्ये आहे मित्रांनो. तर बनहाल टनेल आहे. तर बनहाल टनेलच्या अलीकडे नाही वे 2 किलोमीटर अलीकडे नाही वे एक थांबण्यासाठी कॅम्प बांधलेला आहे मोठा. अशा प्रकारे पाहू शकता इथं. दुपारी 3 नंतर जर तुम्ही जर टनेल क्रॉस करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला क्रॉस करून दिलं जात नाही. तुम्हाला इथंच मुक्काम करायला लागतं अशा पद्धतीने. तर इथं नाही मित्रांनो वेगवेगळ्या राज्याचे लंगर लागले. तुम्हाला पाहिजे ते खायला भेटेल. आता इथं पाहू शकता इथं चहा आणि टोस्ट आहे. आताच मी चहा टोस्ट खाल्ले अशा प्रकारे. आणि आता पुढं इथं जेवण पण चालू आहे इकडं अजून. वेगवेगळ्या राज्यातील लंगर आहेत. जवळपास 30च्या आसपास लंगर आहेत मित्रांनो. तर पाहू शकताय प्रत्येक ठिकाणी जेवणाची वगैरे उत्तम सोय चहाची वगैरे उत्तम सोय. तर मित्रांनो इथं तुम्हाला मागं सांगितलंच की मी दुपारी 3 नंतर पुढं गाड्या जाऊन देत नाही आहे आणि सगळा रोड ओपन करून ट्रकच्या वाहतुकीसाठी 3 नंतर रोड मोकळा केला जातो मित्रांनो. तर अशा प्रकारे पाहू शकता इथं गर्दी झाली. इथं जेवण चालू आहे. इथं जेवण चालू आहे. पुढच्या ह्याच्यातलं गर्दी झालेली दिसते. काय ते वेगळं दिसतंय तिथं. तर मित्रांनो इथं काय इथं डोसा बनवायचं चाललं आहे. डोस्याच्या इथं लय गर्दी दिसते. अशा पद्धतीने पाहू शकता सगळी डोसा खायला थांबलेले दिसतात. पुढं जाऊया आपण. पुढं काय पाहूया काय इथं काय होतंय गाणी लय लागल्यात जोरात. त्यामुळं नंतर ना आवाज द्यायला लागतोय. नाही तर मी चांगलं बोललो होतो इथं. अशा पद्धतीने बट्टी पेटली आता संध्याकाळी रोट्या भाजण्यासाठी. इकडं काय इकडं ही पाहू शकता बॉबी वगैरे तळलेली आणि बॉबी हे देत होती. तर आपण थोडी बॉबी घेतली आता आणि चलूया पुढं. राहण्याची कशी व्यवस्था आहे काय ते पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो. आतमध्ये जास्त आर्मी कॅम्पमध्ये असल्यामुळं व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही आहे. तर इथं पण बॉबी वाटत आहे पाहू शकताय संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये अशा पद्धतीचं आहे. आणि पुढं आलं तर काय इथं पण थांबल्यात लाईनला. काही विशेष आहे इथं पण डोसा आहे पण अजून तयार नाही ढोकळा. इथं बेळ देतात बेळ मित्रांनो. तर पुढं आल्यानंतर थापोळं पण आहे. इथं पाहू शकता याला आपण थापोळं म्हणतो. काही ठिकाणी बेसनपोळी म्हणतात. इकडं चिला म्हणतात चिला. तर मित्रांनो आता पुढं आलं तर पुढं पाहू शकता अशा प्रकारे पॅकेटमधलं खाद्य पण दिलं जातं आहे. बिस्किट पुढे अजून शेंगदाणे वगैरेच्या पुड्या पण वाटल्या जातात नाश्त्यासाठी अशा प्रकारे आहे. इथं का गर्दी झाली. इथं काय खातात पाणीपुरी खातात बहुतेक. पाणीपुरी खातात का काय खातात काय माहीत नाही आहे. चला इथं वेगवेगळे नाश्त्याचा टाईम आहे. आता तर नाश्त्याचं आयटम आहेत. जेवायचा टाईम असेल ते जेवायचा आयटम असेल अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो मी इथं फक्त थापोळच खाल्लं बाकी काही खाल्लं नाही. चिला बाकी काहीच खाल्लं नाही आहे. आता
मित्रांनो, तर मी लवकर आल्यामुळं नाही मला अगोदरच जागा भेटली होती झोपायसाठी. मी आलो त्यावेळेस कोणच नव्हतं, नाही तर आता जे नंतर आलेत ना सगळा हॉल फुल झालेला आहे मित्रांनो. तर कोणाला जागा भेटत नाही तर त्यांना गाद्या देऊन बाहेरच झोपायला सांगितलं. जवळपास 20 हॉल आहेत, असे पत्र्याचे शेड आहेत, पण ते 20 हॉल पूर्ण फुल व्हायलेत. आणि आता तर लोकांना बसायचं हॉलमध्ये जागा नाही म्हणून लोक अशीच बाहेर गाद्या टाकून झोपायचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो त्यांचा. अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर आपण सकाळी नाही एका लंगरमध्ये थांबलो होतो, तिथनं गोळ्या घेतल्या होत्या कारण कसा जाम झाला आहे मित्रांनो. त्यामुळेच आजचा प्रवास आपण खूप लवकर थांबवला होता. तर गोळ्या खातोय आता. हे सर्व सरांकडून पाण्याची बॉटल घेतली, माझ्याकडे पाणी पण नव्हतं, तर एक खाऊन गोळ्या आहेत आता खातोय. मला त्या मॅडमनी सांगितलं होतं की दुपारी खाऊ नका, नाही तर गाडीवर झोपताल तुम्ही, मग ती संध्याकाळी खातोय.